पायाभूत शिक्षण हे देशाच्या विकासाचा पाया असतो। त्यामुळे इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं असतं। यासाठी शाळेमध्ये सर्व सोयीसुविधा आणि उच्च विभूषित शिक्षक वर्ग असावा लागतो। सरकारी शाळांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे। यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून जालना जिल्ह्यातील मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ग हे चक्क मंगल कार्यालयात भरवण्याची वेळ आली। शाळेसाठी निधीच उपलब्ध नसल्याने 1ली ते 8वी पर्यंत असलेल्या या शाळेतील काही वर्ग वधूच्या खोलीत आणि काही वर्ग वराच्या खोलीत तर उरलेले काही वर्ग ओपन स्पेस मध्ये हॉलमध्ये भरवले जातात। त्यामुळे ही शाळा नेमकी कशी आहे आणि विद्यार्थ्यांना या शाळेत शिकताना कोणकोणत्या अडचणींना सामना करावा लागतो हे पाहणे महत्त्वाचे आहे। जालना शहरातील महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे, तर अनेक शाळांना पक्क्या अशा इमारती नाहीत। शहरातील शकुंतला नगर येथे तर चक्क मंगल कार्यालयात शाळा भरवण्याची वेळ येथील शिक्षक व मुख्याध्यापकांना आले आहे। 1ली ते 8वी पर्यंत असलेल्या या शाळेतील प्रत्येक वर्ग मंगल कार्यालयातील वेगवेगळ्या ठिकाणी भरतो। 4थीचा वर्ग स्टेजवर तर 5वीचा वर्ग वरच्या खोलीत तर 6वीचा वर्ग वधूच्या खोलीत तर 7वीचा वर्ग हॉलमध्ये तसेच 8वीचा वर्ग हा वराड थांबवण्याच्या खोलीत भरतो। अशा पद्धतीने या शाळेची रचना आहे। मनपाच्या अनेक शाळा विद्यार्थी संख्या अभावी बंद पडत आहेत। आमची शाळा देखील काही वर्षांपूर्वी बंद पडली होती। आम्ही सर्वे करून 100च्या आसपास विद्यार्थ्यांना जमा करून ही शाळा सुरू केली। सुरुवातीला आमच्या राहत्या घरातच शाळा भरवली, मात्र कोविड आल्यानंतर घरामध्ये शाळा भरवणं शक्य नव्हतं। त्यानंतर आम्हाला हे मंगल कार्यालय शाळेसाठी उपलब्ध झालं। याचं भाडं देखील आतापर्यंत देण्यात आलेलं नाही। शाळेमध्ये शिकवत असताना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अनंत अडचणी येतात। शिक्षक काय शिकवतात हे विद्यार्थ्यांना कळत नाही। त्यामुळे प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर सुसज्ज अशी शाळेची इमारत बांधून द्यावी अशी मागणी शाळेचे मुख्याध्यापक सतीश खरटमल यांनी केले आहे। विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून निधी अभावी एवढे दिवस शाळा होऊ शकली नाही। आता 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या परिसरात असलेल्या ओपन स्पेसवर शाळा उभारण्यात असल्याचं मनपा सह आयुक्त केशव कारपुडे यांनी सांगितले।